मुंबई महापालिकेवरती काँग्रेसचा महापौर बसणार असं ज्योती गायकवाड यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये काँग्रेसकडून आज एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। रमेश चेन्निथला मुंबई काँग्रेसचे प्रभारी यांच्या उपस्थितीत हे शिबिर असेल। आज विचार मंथन आहे, लोकांचे एकत्र येणं आहे, काँग्रेस पार्टीचे शक्ती प्रदर्शन पण आहे आणि ते सगळे आम्ही येणार आहोत आणि सगळ्यांनी विचार विनिमय करून किंवा जे आमचे लेक्चर आहेत किंवा त्यांच्याकडून आम्हाला काही वेगळे विचार ऐकण्याची नक्कीच इच्छा आहे। आम्ही जे वोट चोरी आमचे जननायक जे म्हणतात ते आपल्याला काल दिसलेलंच आहे, कारण जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा कितीतरी वाढून मतदान झालेलं आहे आणि सगळे एकत्र येऊन नक्कीच काहीतरी विचार करू। एवढे महापौर कोण बसणार आहेत मुंबईच्या? ऑफकोर्स काँग्रेसच। शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत आणि आगामी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीसाठी मोठी गर्दी करत आहेत। शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी ही गर्दी केलेली आपण पाहतोय। बारामतीमध्ये शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। बारामती मधली ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आगामी नगरपालिका आणि नगर परिषदांच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीसाठी मोठी गर्दी करतायत। बातमी महत्त्वाची आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संध्याकाळी 6 वाजता एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। संध्याकाळी 6च्या सुमारास ही बैठक असेल। मुंबई अध्यक्ष देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी 6 वाजता बैठक बोलावलेली आहे आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा केली जाऊ। मुंबईतल्या सांताक्रूजमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले। यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता। कामगार युनिवरून झालेल्या या वादानंतर आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मुंबईत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली आहे। यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांनाही बंदोबस्त वाढवावा लागला। सांताक्रूजच्या ताज हॉटेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कामगार युनियन आहे। त्याच ठिकाणी भाजपनं अखिल भारतीय कर्मचारी संघ युनियन स्थापन केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या युनियनच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। दरम्यान कामगार नसतानाही जबरदस्तीने युनियन स्थापन केली जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेनं केला। गेले कित्येक वर्ष या ताजमध्ये सेनेची भारतीय कामगार सेनेची युनियन आहे आणि भारतीय कामगार सेनेने आतापर्यंत या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बाळासाहेबांच्या धोरणानुसार कधीही आजपर्यंत कोणालाही त्रास होईल असं काम केलेलं नाही। नवीन भारतीय जनता पक्षाची जी युनियन आत्ता झालेली आहे, या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला। कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे, आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे। केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत, पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही। नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसह भाजपनंही कंबर कसली आहे। त्याआधी या दोन राजकीय पक्षांमध्ये कामगार युनियनवरून वाद पेटलाय। मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी असं रमेश चेन्निथलांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती युती होईल असं देखील रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केलंय। देखिए उसके ऊपर हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के ऊपर छोड़ा गया। यहाँ अलायंस होना है तो अभी महाराष्ट्र में जो चुनाव हो रहे हैं लोकल लेवल पे छोड़ा गया है। जगह कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं है। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे ला लेंगे। मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, भाजपचा असेल असं कोणीही बोललं नाहीये। आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य आहे। मुख्यमंत्री म्हणून सांगतो मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल असं कोणीही म्हटलेलं नाही। सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो
मुंबईतला महापौर महायुतीचाच. मुख्यमंत्री म्हणून सांगतो मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचं असेल असं कुणी बोललेलं नाहीये. आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असंही त्यांनी म्हटलंय.